सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात इर्टिगा कारवर गोळीबार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याच्या गुन्ह्याची उकल करत 5 आरोपींना जेरबंद केले. या गुन्ह्यात एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत. 15 जुलै रोजी रात्री ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी हा दिवसाची रोख रक्कम मालकांच्या घरी घेऊन जात असताना सोलापूर हैदराबाद महामार्गावर अज्ञात तिघांनी इर्टिगा कारमधून येत त्याच्यावर रिव्हॉल्व्हरमधून 2 गोळ्या झाडल्या. यात तो जखमी झाला होता. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी तातडीनं 3 तपास पथकं तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे बोरामणीतून आरोपींना ताब्यात घेतलं. तपासात कंपनीतील एका कर्मचाऱ्यानेच आरोपींना माहिती पुरवल्याचं उघड झालं. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा कार आणि 2 दुचाकी जप्त केल्यात. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय काबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, विवेक सांजेकर, राहुल महेंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, अनंत चमके, पैगंबर नदाब, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे तसंच सायबर पोलिसांचे निखिल पवार यांनी केली. उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी, सोलापूर तालुका पोलीस ठाणे. पोलीस ठाणे हातीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15च्या दरम्यान यातील फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे FIR दाखल झाली होती. सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते. त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहे ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती. हे निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून आम्ही इर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत. तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केलं असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली. त्यांच्याकडे अधिक विस्तृतपणे तपास केला असता त्याच कंपनीत काम करणारा एक व्यक्ती त्यांना मदत करत होता. फोनद्वारे त्या फिर्यादीचं लोकेशन शेअर करत होता. त्या अनुषंगाने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे आणि दिनांक 21/7 पोलीस रिमांड प्राप्त केले. सदरची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील API सोमनाथ कदम, PSI महेश घोडके आणि सर्व बाकीचे टीमनी ही उत्तम कामगिरी पार पाडली. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय काबाडे सर, SDPO सूरज जगताप सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनीही पार पाडली आहे. सदर गुन्ह्यात उर्वरित आरोपी यांचा शोध लवकरात लवकर घेत आहोत.